नमस्कार मंडळी, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा जो टॉपिक आहे तो म्हणजे बाळाला आपण लसीकरण देतो। तर मी माझ्या बाळाला आज पहिलं लसीकरण दिले जे 1.5 महिन्यानंतर असतं ते, आणि मी माझ्या बाळाला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन लसीकरण दिलेलं आहे। तर त्याच्यासाठी तुम्हाला काय काय तयारी करायची आहे, म्हणजे लसीकरण देण्याच्या आधी आणि लसीकरण दिल्यानंतर तुम्हाला काय काय तयारी करायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। लसीकरण देण्याच्या आधी तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग व्हायचं आहे की तुम्हाला बाळ 2-3 दिवस किरकिर करणारच, तो रडणारच, हे धरूनच चाला, कारण की इंजेक्शन दिल्यानंतर बाळाचा पाय वगैरे दुखणार, तो किरकिर करणार। तर हे तुम्ही जर मेंटली प्रिपेअर असाल तर त्याचा तुम्हाला जास्त त्रास होणार नाही। त्यानंतर तुम्ही बाळाला लसीकरण देण्याच्या आधी तुम्ही आईस पॅक आहे ना जो बनवून ठेवा फ्रीजमध्ये, कारण की त्याची खूप गरज पडते इंजेक्शन दिल्यानंतर। तिसरी गोष्ट म्हणजे बाळाला लसीकरण देण्याच्या आधी बाळाला प्रॉपर फीड करूनच न्यायचं आहे, म्हणजे त्याचा जास्त त्रास होत नाही। त्यानंतर बाळाला नेताना एकदम कॉटन आणि सुती कपडे घाला, मोस्ट ऑफ द स्लीवलेसच कपडे घाला, कारण की खांद्यावरती एक इंजेक्शन दिलं जातं, त्यामुळे त्याच्यासाठी तसेच कपडे घालून घेऊन जाताला। त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही त्याला इंजेक्शन देऊन घरी आणाल त्यानंतर तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे, पहिले म्हणजे तर पॅरासिटामॉल नावाची जी गोळी असते ती गोळी तुम्हाला आपल्या दुधामध्ये मिक्स करून ती बाळाला पाजायची आहे, जेणेकरून बाळाला ताप येत नाही किंवा ताप जरी आला तरी त्याला जास्त त्रास होत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जो बर्फ फ्रीजमध्ये ठेवलाय त्याने बाळाला शेकायचं। तुम्ही असा विचार करू नका की बाळाला थंडी वाजेल किंवा काय, जर तुम्ही ते प्रॉपर शेकलत ना तर बाळाला त्या ठिकाणी गाठ येत नाही, बाळाचा पाय सुजत नाही आणि बाळाला जास्त त्रास होत नाही। त्यामुळे शेकायचा, आणि जो बर्फ आहे तो डायरेक्टली बाळाच्या पायाला टच करायचा नाही। कॉटनचा एखादा कपडा घ्यायचा, त्याच्यामध्ये आईस क्यूब घ्यायचा आणि त्याने बाळाच्या मांडीला शेकायचं। जर तुमच्या घरात बर्फ नसेल तर थंड पाण्याची बॉटल असते ती घ्यायची, कापडात गुंडाळायची आणि त्याने बाळाला शेक द्यायचा, जेणेकरून त्याची जी म्हणजे जो मांडीचा भाग आहे तो थंड होईल आणि ती गाठ तयार होणार नाही, किंवा झाली असेल तर ती विरघळायला मदत होते। ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत। बाळाला फीड वगैरे प्रॉपर करायचं आहे, हे सगळं तुम्ही करून नक्की बघा। आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण भेटूयात माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये। टिल देन बाय बाय।